नमस्कार. आपण ऐकत आहात बुद्धा सेईंग्स यूट्यूब चॅनल. आज आपण ऐकणार आहोत जीवनाचं सत्य सांगणारी गोष्ट. गौतम बुद्ध आणि किसा गौतमीची कथा. मृत्यूने शिकवलेला जीवनाचा धडा. एकेकाळी श्रावस्ती नगरीत किसा गौतमी नावाची एक गरीब पण प्रेमळ स्त्री राहत होती. तिला एकुलता एक मुलगा होता. तोच तिच्या आयुष्याचा आधार, तिचा श्वास होता. एके दिवशी अचानक तिच्या मुलाचा मृत्यू झाला. हे दुःख सहन न झाल्यामुळे किसा गौतमी पूर्णपणे कोलमडून पडली. तिच्या मनाने मुलाचा मृत्यू स्वीकारलाच नाही. ती वेड्यासारखी गावभर फिरू लागली आणि प्रत्येकाला विनवणी करू लागली. कृपा करा, माझ्या मुलाला वाचवा, औषध द्या, तो झोपला आहे. लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण दुःखाने तिचे भान हरपले होते. तेव्हा एका शहाण्या व्यक्तीने सांगितले, गौतम बुद्धांकडे जा, कदाचित ते काही मार्ग दाखवतील. आशेचा एक किरण घेऊन किसा गौतमी गौतम बुद्धांकडे गेली. रडत रडत तिने आपली व्यथा त्यांना सांगितली आणि म्हणाली, भगवंत, माझ्या मुलाला जिवंत करा. गौतम बुद्धांनी तिच्याकडे करुणेने पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले, मी तुझ्या मुलासाठी औषध देईन, पण त्यासाठी तुला एक गोष्ट आणावी लागेल. ती म्हणजे अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन ये ज्या घरात आजवर कधीच मृत्यू झाला नाही. किसा गौतमी आनंदाने गावभर फिरू लागली. प्रत्येक घरात ती मोहरीचे दाणे मागू लागली. पण जिथे जिथे ती गेली तिथे तिला एकच उत्तर मिळाले, आमच्या घरात वडील गेले, आई गेली, पती गेला, मुलगा गेला. सूर्य मावळू लागला. किसा गौतमी थकली. तिच्या हातात मोहरीचे दाणे नव्हते, पण मनात एक खोल सत्य उतरू लागले. तिला उमगले की मृत्यू हा केवळ माझ्याच आयुष्यात नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. दुःख हे केवळ माझेच नाही. ती शांतपणे गौतम बुद्धांकडे परत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण वेडेपणा नव्हता. ते होते समजुतीचे अश्रू. गौतम बुद्ध म्हणाले, गौतमी, जीवन क्षणभंगूर आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. दुःखाला धरून राहिल्यास दुःख वाढते, सत्य स्वीकारल्यास शांती मिळते. त्या दिवशी किसा गौतमीने आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले आणि बुद्धांच्या उपदेशातून जीवनाचे सत्य स्वीकारले. पुढे ती बुद्धांची शिष्या बनली आणि आत्मशांतीचा मार्ग तिने स्वीकारला. कथेची शिकवण: मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे. दुःख एकट्याचे नसते, ते सार्वत्रिक असते. स्वीकारातूनच खरी शांती मिळते. आपण ऐकत होता बुद्धा सेईंग्स यूट्यूब चॅनल. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा.